नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. जयम विशेषमध्ये तुमचं स्वागत. हॅकिंगद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या संगणकातली गोपनीय माहिती चोरली गेली अशा सायबर क्राईम संबंधीच्या बातम्या आपण नेहमी ऐकत असतो, वाचत असतो. पण देशात सायबर दरोड्यांचं प्रमाण आता वाढत चाललंय आणि आता हॅकर्सची वक्रदृष्टी ही भारतीय राजकारण्यांवर पडू लागली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाउंट हॅक होऊ शकतं, मग आमचं काय, असा सवाल आता सर्वसामान्य विचारतायत. बँकेतनं एखाद्याच्या अपरोक्ष दुसऱ्यानं परस्पर पैसे काढून घेतले किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा डेटा दुसऱ्या एका स्पर्धक कंपनीनं मिळवला, अशा बातम्या आपल्या कानावर सतत पडत असतात. हॅकिंगद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या संगणकातील माहिती चोरणं हा सायबर क्राईमचा प्रकार काही आपल्याला नवीन नाहीये. पण आता या सायबर क्राईमची झळ भारतीय राजकारण्यांनाही बसू लागली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. @office_of_RG हे राहुल गांधींचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झालेलं होतं. काही अज्ञात हॅकर्सनी हेच अकाउंट हॅक केलं. त्या ट्विटरवरून राहुल गांधी तसंच गांधी कुटुंबियांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील ट्विट्स टाकण्यात आली होती. राहुल गांधींच्या ट्विटरवर 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अखेर काही तासांनंतर हॅकर्सपासून या अकाउंटची सुटका झाली. पण या निमित्तानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. डिजिटायझेशन आणि ऑनलाईन पैशांचे व्यवहार यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. पण जिथे राहुल गांधींसारख्या इतक्या मोठ्या नेत्याचंच ट्विटर हँडल सुरक्षित नाही, तिथे सर्वसामान्यांचं काय, असा सवाल उपस्थित होतोय. याबाबत जय महाराष्ट्रनं काही सवाल उपस्थित केलेत. राहुल गांधींचं अकाउंट सुरक्षित नाही, तिथे सर्वसामान्यांचं काय? केंद्र सरकार ऑनलाईन व्यवहारांना महत्त्व देतंय, पण सायबर सुरक्षेचं काय? सर्वसामान्यांचे ऑनलाईन बँक व्यवहार हॅक होणार नाहीत हे कशावरून? गरीब किंवा सर्वसामान्यांचे ऑनलाईन पैसे हॅकर्सनी काढले तर सर्वसामान्यांनी काय करायचं? मग केंद्र सरकारकडून हॅकर्सना रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्यात आली आहे का? हे जे आता झालेला प्रकार आहे, ज्याच्यामध्ये ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे, ह्याच्यावरनं व विविध होणारे जे हॅकिंग सदृश आपल्याकडे हादसे आहेत किंवा जे इन्सिडेंट्स होत आहेत आणि ज्याच्यामध्ये लोकांचे अक्षरशः करोडो रुपये जात आहेत, त्याच्यावरनं एवढंच दिसतंय की आपण डिजिटल इंडियामध्ये जोरात पुढे चाललो आहे, पण तितक्याच पद्धतीमध्ये सिक्युअर डिजिटल इंडियामध्ये पुढे जात नाही आहोत. आपलं डिजिटल इंडिया जे एवढं मोठं स्वप्न आहे, ते त्याला मोठं करण्याबद्दल आपले खूप प्रयत्न झालेत, पण त्याला सिक्युअर करण्याबद्दल किंवा जर कुठली चोरी झाली तर नागरिकांना त्याला त्यांचे पैसे परत मिळवून देण्याबद्दल ह्याबद्दल इनफ तरतुदी नाही आहेत. कायद्याच्या चौकटीमध्ये पण नाही राहिल्या आहेत आणि त्यांना कुठले दाद मागावी हे मुळात कळत नाही आहे. हॅकिंगचे हे प्रकार जगभर होत आहेत. हॉलिवूड स्टार्सची ट्विटर हँडल हॅक होण्याचा प्रकार फार जुना नाहीये. काही दिवसांपूर्वी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचाच अकाउंट हॅक झालेला होता. त्यानंतर फेसबुकच्या सायबर यंत्रणेत प्रवेश करून अनेकांना आपोआप मृत घोषित करण्यात आलेलं होतं. हे सगळे हॅकिंगचेच प्रकार. आता हॅकिंगच्या या भस्मासुरानं भारताच्या राजकारणातही प्रवेश केलाय. एकीकडे पेटीएम किंवा अन्य मोबाईल वॉलेट ॲप्लिकेशन्स असोत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे होणारे व्यवहार असोत वा नेट बँकिंग, कॅशलेस ट्रान्झॅक्शनसाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. पण दुसरीकडे राहुल गांधीसारख्या इतक्या मोठ्या राजकीय नेत्याचं अकाउंट हॅक होतं, मग सर्वसामान्यांच्या ऑनलाईन अकाउंट्सचं काय? हॅकिंगचा भस्मासूर आज सोशल मीडियावरच्या अकाउंट्सना लक्ष्य करतोय. पण उद्या समजा बँकेशी संबंधित व्यवहारांना हॅकर्सनी टार्गेट केलं तर मग सर्वसामान्यांनी काय करायचं? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डिजिटायझेशन असो वा कॅशलेस ट्रान्झॅक्शन, ही काळाची गरज नक्की आहे, पण सायबर सुरक्षेबाबतही तितकीच सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. एकीकडे आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करतोय, पण दुसरीकडे सायबर गुन्ह्यांमध्येही कमालीची वाढ होते. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे देशात घडलेल्या एकूण सायबर गुन्ह्यांमध्ये टेक्नो सेव्ही महाराष्ट्र हा दुसऱ्या स्थानावर आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबतच सायबर गुन्ह्यांमध्ये देशभरात वाढ होतीये. देशात घडलेल्या एकूण सायबर गुन्ह्यांमध्ये टेक्नो सेव्ही महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आलाय.
उत्तर प्रदेशनं सायबर गुन्ह्यांच्या बाबतीतही बाजी मारली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 2015 या वर्षात देशभरातील सायबर गुन्ह्यांमध्ये सुमारे 20% वाढ झाली आहे. देशातील एकूण सायबर गुन्ह्यांची संख्या 11,592 आहे. फेसबुक, ट्विटर अशा प्रकारे सोशल मीडियावरील अकाउंट हॅकिंग, ईमेल हॅकिंग, अश्लील संदेश पाठवणं, ई बँकिंग फसवणूक अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे. एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 2014च्या तुलनेत वाढली आहे. यात सुमारे 8,121 लोकांना 2015 मध्ये अटक करण्यात आली. कधीही सायबर सुरक्षिततेचा कुठलाही किस्सा घडला किंवा कुठल्याही माणसावरती असे काही प्रसंग ओढवून आले की त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय कसा देता येईल ते बघणं गरजेचं आहे. आज घडीला आपली अशी परिस्थिती आहे की ज्या न्यायालयात आपल्याला हाक मारायची असते माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली, ते न्यायालय चालत नाही आहे. त्याचं अपिलेट ट्रायब्युनल जे दिल्लीमध्ये आहे ते त्याला तर 4.5 वर्षापासून गेल्या चेअरमनच नाही आहे. त्याच्यामुळे अपील्स तिकडे फाईल होत नाही आहे. त्याच्यामुळे आज डिजिटल इंडियासाठी जे तुम्हाला ग्रीव्हन्स कुठे घेऊन जायचं असेल तर तो फोरम सध्या आपल्याला उपलब्ध नाही आहे. तर सरकारला ही बाजू पण बघणं गरजेचं आहे की डिजिटल इंडियाचा ग्रीव्हन्स मेकॅनिझम कसं आपल्याला हँडल करता येईल. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत देशातील 11 राज्यांनी 100 गाठलेली नाही. यात अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड यांचा समावेश आहे. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत देशातील आघाडीची राज्य कोणती आहेत पाहूयात. उत्तर प्रदेशमध्ये 2014 मध्ये 1,737 सायबर गुन्हे घडलेले होते. तीच संख्या 2015 मध्ये 2,208 वर आली. सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 2014 मध्ये 1,879 सायबर गुन्ह्यांची नोंद झालेली होती. ही संख्या वाढून 2015 मध्ये 2,195 इतकी झाली. कर्नाटकात सायबर गुन्ह्यांची संख्या 2014 मध्ये 1,020 होती. हीच संख्या 2015 मध्ये 1,447 इतकी झाली. राजस्थानमध्ये 2014 मध्ये 697 सायबर गुन्ह्यांची नोंद झालेली होती. ही संख्या 2015 मध्ये 949 इतकी झाली. देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत सायबर गुन्हे कमी असल्याचा दावा राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोनं केलाय. मात्र सायबर गुन्ह्यांमध्ये देशभरात होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे अकाउंट्स हॅक होण्यासंबंधी नोंदवले गेलेले आहेत, पण संकेतस्थळ अर्थात वेबसाईट हॅक होण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. जानेवारी ते मार्च 2016 या कालावधीत देशात 7,677 वेबसाईट्स हॅक झाल्यात. त्यामुळे सुरक्षित डिजिटायझेशनचं मोठं आव्हान आता आपल्यासमोर उभं ठाकलंय. एकीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश झपाट्यानं प्रगती करतोय, पण दुसरीकडे संकेतस्थळ हॅक होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जानेवारी ते मार्च 2016 या कालावधीत देशात 7,677 वेबसाईट्स हॅक झाल्यात. 2015 मध्ये याच कालावधीत 6,177 वेबसाईट्स हॅक झालेल्या होत्या. यंदा ते प्रमाण 1,500 वाढलेलं आहे. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या 50 वेबसाईट्सचा समावेश आहे. 2015 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत देशभरात 26,254 वेबसाईट्स हॅक झाल्या होत्या. त्यामध्ये .in अशी नोंदणी असणाऱ्या 18,403 वेबसाईट्सचा समावेश होता. यंदाही अशा 5,190 वेबसाईट्स हॅक झाल्यात. गेल्या वर्षी देशभरात डिसेंबरमध्ये 3,950 वेबसाईट्स हॅक झालेल्या होत्या. तर 2016च्या अवघ्या एका महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये 3,437 वेबसाईट्स हॅक झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम विभागानं दिली आहे. नागरिकांचे सायबर सुरक्षता, आपल्याला एक सायबर सुरक्षित समाज निर्माण करायची गरज आहे. तेव्हाच डिजिटल इंडियाची मजा सगळ्यांना उपभोगता येईल. तर सायबर सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी हा
सरकार काय करत आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या 4 वर्षांमध्ये देशभरात हॅक होणाऱ्या वेबसाईट्सची संख्या वाढली आहे. 2012-13 मध्ये 28,481 वेबसाईट्स हॅक झालेल्या होत्या. हेच प्रमाण 2013 आणि 14 मध्ये 32,323 वर गेलं. 2014 आणि 15 मध्ये वेबसाईट्स हॅक होण्याचं प्रमाण 26,254 वर गेलं. तर 2016 मध्ये जानेवारी ते मार्च या दरम्यान 7,677 वेबसाईट्स हॅक झाल्या. सायबर सुरक्षेतील त्रुटींमुळे वेबसाईट हॅकिंगचं प्रमाण वाढतंय. ही आकडेवारी नेटकरी मंडळींना सावधानतेचा इशारा देणारी आहेच, पण सरकारच्या सायबर विभागाच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घालणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होते, पण म्हणून तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असताना घाबरून जायची गरज नाहीये. योग्य काळजी घेतली तर तुम्हीही सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करू शकता. ऑनलाईन व्यवहार करताना तुम्ही काय काळजी घ्यायला हवी हे खास जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी सांगतायत सायबर कायदा आणि सुरक्षा तज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी. तर हॅकर्सचा धुमाकूळ मोबाईल वॅलेट्स वापरण्यामुळे वाढणार आहे. मोबाईल वॅलेट्स आज ज्यांना धड वापरता येत नाही तेही मोबाईल वॅलेट्स वापरायला लागलेत. ह्याच्यामुळे काय होणार आहे तर मोबाईल वॅलेट संदर्भातील फ्रॉड समाजामध्ये वाढतील. त्याच्यासाठी काय काय आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते मी एक एक करून तुम्हाला सांगतो. मूळ म्हणजे तुमच्या मोबाईलला पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे. मोबाईलला पासवर्ड तुम्ही ठेवल्यावरती तुमच्या वॅलेट जो वॅलेट असणार आहे मोबाईल वॅलेट त्याला एक वेगळा पासवर्ड असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा झाला कुठल्याही साईटवरनं असा ॲप डाउनलोड करू नका जो तुमचा मोबाईल वॅलेटचा डेटा चोरी करेल. चौथा मुद्दा म्हणजे तुमच्या मोबाईल वॅलेटमध्ये तुम्ही बँकेचे डिटेल्स सेव्ह करून ठेवू नका. तुम्ही जेव्हा बँकेचे डिटेल्स त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवता आणि उद्या मोबाईल कंपनी किंवा मोबाईल वॅलेट कंपनीचा सर्व्हर हॅक झाला तर हे डिटेल्स कॉम्प्रोमाइज होतील. पाचवा मुद्दा म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये एक चांगला अँटीव्हायरस असणं गरजेचं आहे. सहावा मुद्दा तुम्ही मोबाईल वॅलेटमध्ये जे पैसे भरण्याचं काम करता किंवा मोबाईल वॅलेट ॲक्सेस करण्याचं काम करता ते कुठच्याही फ्री वायफायवरनं करू नका. स्टेशनवरच्या वायफाय, एअरपोर्टवरच्या वायफाय, हॉटेलांच्या वायफायमधनं कृपया करून करू नका. ते खूप वेळा इनसिक्युअर असतात. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या वॅलेटमध्ये तुम्ही एवढेच पैसे ठेवा ज्याच्याकरून तुमचा लॉस आपल्याला लिमिट करता येईल. शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचा मोबाईल तुम्ही आता बँकेचे पासबुक जसे हाताळतात तसेच त्याला हाताळायचे. किंबहुना मी हे म्हणेन की तुम्ही जसं तुमचं चेकबुक हाताळता ते कोणाच्या हाती देत नाही तसंच तुम्हाला आता मोबाईलला तुमच्या मान सन्मान देऊन त्यांना जीवापाड जपायचं आहे. कारण तुमच्या मोबाईलला जपणं म्हणजे तुमच्या बँकेतल्या अकाउंटमधल्या पैशांना जपणं असं होय. तर सायबर गुन्ह्यांमध्ये सायबर दरोड्यांमध्ये नक्कीच वाढ होते, पण म्हणून तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असताना घाबरून जायची गरज नाहीये. योग्य काळजी घेतली तर तुम्हीही सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करू शकता. जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.